नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बनवतोय सगळ्यांचं आवडतं स्ट्रीट फूड मोमोज। अगदी चटपटीत मस्त असे मोमोज घरच्या घरी तयार होतात। चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी 2 कप मैदा घेते। तुम्ही मैद्याऐवजी इथे गव्हाचं पीठ घेऊ शकता। यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि 2 चमचे तेल घालायचे। मीठ तेल पिठामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे। मळताना हे पीठ थोडंसं घट्टसर मळायचं। सैल झालं पीठ तर आपल्या मोमोजला आपल्याला शेप देता येत नाही। तर इथे पहा हे पीठ मी असं मळून घेतलंय। आता पुन्हा यावरती अर्धा चमचा तेल लावून घ्यायचं आहे आणि झाकून हे पीठ बाजूला ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण मोमोजची इथे चटणी तयार करूया। इथे मी गॅसवरती पाणी गरम करत ठेवलं आहे। यामध्ये आता टोमॅटो घालायचे। टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेत आणि यानंतर असे कट करून घेतलेत। इथे मी 4 टोमॅटो घेतले। यामध्ये आता अर्धा इंच आलं आणि 5 ते 6 पाकळ्या लसूण घातले। याबरोबर इथे मी 3 ते 4 बेडगी लाल मिरच्या घातल्यात। तुम्हाला जर तिखट हवी असेल तर याबरोबर तुम्ही 2 तिखट लाल मिरच्या सुद्धा यामध्ये घाला। आता हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर हे मी बाजूच्या गॅसवरती ठेवते आणि या गॅसवरती इथे आपण आता दुसरी कढई ठेवूया। यामध्ये आपण स्टफिंग तयार करूया। तर इथे 1 मोठा चमचा तेल घातलं। यामध्ये किसलेलं आलं आणि लसूण घालायचं आहे। अर्धा इंच आलं आणि 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या घेतल्यात। याबरोबरच बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आणि हे सगळं तेलावरती परतून घ्यायचं आहे। तर याचा कच्चापणा जाईपर्यंत हे परतून घेतलं। आता यामध्ये भाज्या घालायच्या आहेत। इथे मी बारीक चिरलेला पातीचा कांदा घातला यामध्ये। यानंतर अगदी बारीक चिरून घेतलेलं गाजर घातलं आणि कोबी घालायचं आहे। कोबी सुद्धा अगदी बारीक असा चिरून घेतलाय। हे सगळं आता आपल्याला परतून घ्यायचं आहे। गॅस मोठा करायचा आणि मोठ्या फ्लेमवरती हे छान असं परतून घ्यायचं। हे मी 2 ते 3 मिनिटं परतून घेतलंय। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। अर्धा चमचा काळी मिरी घालायची आहे। कुटून घेतली काळी मिरी मी आणि 1 चमचा यामध्ये आता सोया सॉस घालायचा आहे आणि सगळं पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। हे आपलं स्टफिंग तयार झालं आहे। हे थंड करूया। तर इथे स्टफिंग पूर्ण थंड करून घेतलं आहे। याबरोबर इथे टोमॅटो सुद्धा पहा शिजवून घेतलेत मी। हे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि चटणी तयार करूया। तर इथे टोमॅटो मी सोलून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले। याबरोबरच आलं लसूण आणि लाल मिरची सुद्धा काढून घेतली। आता यामध्ये 1 चमचा साखर घालायची आहे। टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी इथे साखर घातली। चवीप्रमाणे मीठ घातलं आणि आता ही चटणी आपण वाटून घेऊया। याबरोबरच यामध्ये मी पाव चमचा काळी मिरी पूड घालते। तर इथे मी चटणी वाटून घेतली। मोमोजची चटपटी त्याची चटणी तयार झाली। यामध्ये तुम्ही 1 चमचा टोमॅटो केचप सुद्धा घालू शकता। आता आपण मोमोज तयार करूया। तर हे पीठ आपण जे झाकून ठेवलं होतं ते पुन्हा एकदा छान असं मळून घ्यायचं आहे। अगदी सॉफ्ट होईपर्यंत 3 ते 4 मिनिटं हे मळून घ्यायचं आहे आणि या पिठाचा एक मोठा गोळा घ्यायचा आहे। सुक्या पिठामध्ये घोळवून घेतला। याची एक मोठी पोळी लाटून मग मी पुरीप्रमाणे छोट्या पुऱ्या कट करून घेणार आहे। तुम्ही छोट्या छोट्या पुऱ्या करून सुद्धा तयार करू शकता। तर इथे मी एकच मोठी पुरी लाटून घेतली, पोळी लाटून घेतली। आता याच्यावरती अशा वाटीने पुऱ्या कट करून घेऊया। अगदी पातळ अशी पोळी लाटून घ्यायची। आता मोमोजला आकार देऊया। यावरती 1 चमचा स्टफिंग भरून घेतलं। आता पहा एका बाजूने जसं आपण मोदकाला कळ्या पाडतो त्याप्रमाणेच
पहा असं फोल्ड करून घ्यायचं एका साईडने. आणि आता दुसरी बाजू समोरच्या बाजूवर ती चिटकवून घ्यायची आहे. तुम्हाला हवा तो आकार तुम्ही देऊ शकता. तर पहा इथे मी तुम्हाला आणखी एक बनवून दाखवते. पहा फक्त एका बाजूला आपल्याला कळ्या पाडायच्यात आणि दुसऱ्या बाजूला असंच ठेवायचं आहे प्लेन. एका बाजूला इथे मी कळ्या पाडून घेते. आणि आता दुसरी बाजू या कळ्या पाडलेल्या बाजूवरती चिटकवून घ्यायची आहे. तुम्हाला जर असा आकार देता येत नसेल तर मोदक आपण ज्याप्रमाणे बनवतो त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही बनवू शकता. तर इथे पहा, इथे मी मोदकाप्रमाणे तुम्हाला बनवून दाखवते. सारण भरायचं आहे आणि सगळ्या बाजूने असं एकत्र करायचं आहे. तर असा सुद्धा आकार तुम्ही देऊ शकता. तर इथे आता हे वाफवून घेऊया. सगळे मोमोज इथे तयार करून घेतलेत. इथे मी पाणी गरम करत ठेवलं आहे, त्यावरती चाळण ठेवायची आहे. वरून इथे थोडंसं तेल लावून घ्यायचं, यामुळे मोमोजला शाईन येईल मस्त. तेल लावल्यानंतर झाकून हे 10 मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. तर इथे 10 मिनटं झाले आहेत आणि मोमोज छान वाफवले गेले आहेत. काढून घेऊया. आपण जी चटणी बनवली त्याबरोबर आणि इथे तंदुरी मेयोनीज बरोबर मी हे मोमोज सर्व केलेत. नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडतील. मार्केटमध्ये आपण खातो त्यापेक्षाही मस्त मोमोज घरच्या घरी तयार होतात. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.